नमस्कार, मी राजेश काटकर. साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर आणि सेलू या विधानसभा मतदारसंघातला आपण आज आढावा घेणार आहोत. तर आपण चला जाणून घेऊया परभणी जिल्ह्यातल्या सेलू आणि जिंतूर या मतदारसंघातला आढावा लोकांकडून. आता हे मतदानाची वेळ येऊन ठेपलेली आहे. तुमच्याकडे दोन उमेदवार आहेत, महाविकास आघाडी असो की महायुती असो. काय तुमचा काय कल असणार आहे बरे, कोणाकडे? आता लोक खूप हुशार झाले, लोकांना सांगायचं काम पडत नाही. लोकांना माहिती आहे योग्य माणूस कोण आहे, त्या व्यक्तीला बरोबर देणार. म्हणजे पहिल्यासारखं राहिलं नाही. आता बाबा काहीतरी हवा पाहून हवा गिवा पाहत नाहीत लोक. लोकांना माहिती आहे माणूस कोणता आहे, तिन्हीपैकी एक माणूस त्याला पक्क माहिती आहे. पण मला सांगा, जे विद्यमान आमदार आहेत, तर तुम्ही म्हणता की माणूस बघूनच आपण करतो. विद्यमान आमदारानं विकासाची कामं केली असे ते दावा करतात. केलेत का विकासाचे काम? काही केले असले तर हो म्हणते ना. पण सांगा ना मग. आता तिन्ही याच्या अगोदर दुसऱ्यांनी केलेले ना, यांनी केले, डबल केले, ते मान्य बाबा. पण आता सर्वात जास्त चांगले कोणी केले ते आता मतदाना टायमालाच कळून लक्षात येईल. नाही, पण विकासाची कामे तर तुम्ही सांगू शकता ना की काय केले, मतदानात सांगू नका. विकासाचे कामात लोकांना माहित आहे काय गावातलं आहे. आता इथं जिंतूर भाजी मार्केट सर्वात मोठं आहे, पण घाण ठिकाणी आमचं बीट होत आहे. सर्व लोक खात्यात, कोणाचं लक्ष नाही तिथं. आमदार का असं ना त्याचं लक्ष नाही तिथं. लॉकडाऊन मध्ये एवढी घाण आहे ना, आता सुद्धा एवढी घाण असते तिथं. आणि तिथं आम्ही भाजीपाला आणून इकडे इकितो. सर्व लोकांच्या लक्षात आहे, कोणाचं लक्ष जात नाही. तर निदान ते चांगले ठिकाण करायला पाहिजे भाजी मार्केट. अब इलेक्शन का मतदान है, निवडणूक का अब 4-5 दिन में महायुति है क्या महाविकास आघाड़ी है, किस पे तुम्हारा ये है? देखो, हमको तो इतना लगता है कि हम तो एक ही काम करने वाले भामरे साहब का, ओनली तुतारी। क्योंकि हाँ, महाविकास आघाड़ी, क्योंकि भामरे साहब ने जो करे ना वो किसी नेता ने नहीं करा। भामरे साहब में एक आदत अच्छी लगती है कि भामरे साहब धर्म देखते हैं, आज़ाद देखते, सिर्फ ओनली विकास करते क्या। और भामरे साहब को ऐसा लगता है कि भामरे साहब की सीट निकलने वाली है 101% गारंटी। क्यों ये जो आमदार है अभी के विद्यमान आमदार है महायुति के, क्या तो उन्होंने कुछ काम करे कि नहीं करे? क्या वो तो बोलते काम करे बोल के। ये भी अच्छा सवाल करे आपने। देखो, जो कि भामरे साहब रनिंग आमदार थे 5 साल, तो 5 साल हर एक गली घूमे, हर एक मोहल्ला घूमे। हमारे गली में रोड बंद है 25 साल। मैं तो नहीं था, मैं देख रहा हूँ 25 साल में हमारी गली तो ऐसी एकदम, हम बोले ना जैसे बिन माँ बाप के थे ना। गली में खड्डे ओनली खड्डे थे। और भामरे साहब ने ऐसी रोड बने कि आप आकर देखे, वहाँ भी आप न्यूज़ देकर ले जाए, वहाँ पर बहुत विकास हुआ हमारी गली में। और सभी जगह हुआ, सेलू में भी हुआ, जिंतूर में भी हुआ। सेलू विधानसभेची निवडणूक आता काही दिवसात येऊन ठेपलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, महायुती का महाविकास आघाडी, कोणाला तुमचा कौल असेल? आम्ही सध्या इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे आहेत, त्यांना आमचा कौल राहील. आणि त्यांचे काम खूप चांगले, जिंतूरमध्ये त्यांचे विकास कामे खूप चांगले आहेत, त्यामुळे त्यांना आमचा कौल राहील. बरं, काय विद्यमान आमदार जे आहेत भाजपच्या, त्यांनी काय तुम्हाला वाटतं का त्यांनी कोणता विकास केला आहे नाही केला आहे, म्हणून तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करताल म्हणून? नाही, आमचा आणि त्यांचा कधी संपर्कच येत नाही, त्यामुळे त्यांचा आणि आमचा काही विषयच नाही. भांबळे साहेबांचा आमचा डायरेक्ट संपर्क असतो आम जनतेशी. आपल्यासोबत इथं ह्या चहाच्या टपरीवर काही युवक आले आहेत, आपण त्यांच्याशी आता बातचीत करूया. भाई, क्या बोलते हैं आप? इलेक्शन है विधानसभा का और जिंतूर और सेलू मतदार संघ में महाविकास आघाड़ी और महायुति के दो उम्मीदवार है. हमारा सिर्फ जो जिंतूर में जो विकास हुआ है सिर्फ भामरे साहब की वजह से हुआ है. जैसे कि टीपू सुल्तान चौक, महाराष्ट्र में जो पहला चौक है वो टीपू सुल्तान चौक भामरे साहब ने बनाया है. माझ्यासोबत अजून काही आहेत युवक, आपण त्यांना शेवटवर. मला सांगा तुम्ही की आता महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही उमेदवार आता रिंगणात आहेत आणि आता काही दिवसात मतदानाची वेळ येणार आहे, तर आपला कौल काय असेल? आणि विद्यमान आमदारांनी काही काम केलंय का? की अभी तक तो भामरे साहब ने काम किए, विकास किए. अभी तक कौन से साहब ने विकास नहीं किए. हमारी ख्वाहिश है भामरे साहब ही चाहिए बारी में. 4-5 दिवसावर 8 दिवसावर निवडणूक राहिली आहे आणि महाविकास आघाडी असो की महायुती असो, दोन्हीमध्ये आता खूप शिगेला पोहोचली निवडणूक. आता तो तुमचा कौल कोणाकडे असेल? माझा कौल सरळ महाविकास आघाडीकडे आहे. त्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीचे शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न जे कोणी मांडित असतात ते फक्त महाविकास आघाडी आहे. माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याला एकदम सन्मानजनक वागणूक त्याने दिलेली आहे. आणि फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा मानणारा पक्ष कोण असेल तर ते फक्त महाविकास आघाडी आहे. कुठल्याही जातीवाद, कुठलेही काही न करता ते निष्पक्ष काम करतात. आणि विशेष म्हणजे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे
तळागाळ्यात आपल्या जिंतूर तालुक्यामधील तळागाळ्यातले नेता म्हणजे फक्त ते म्हणजे एक विजय माणिकरावजी भांबळे साहेब आहेत. तरुण आहेत, तडफदार आहेत आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या या तालुक्याला विजय माणिकराव भांबळे साहेबांची नितांत गरज आहे. महायुति हो या महाविकास आघाड़ी के दो उम्मीदवार है, क्या क्या तुम्हारा क्या रुझान रहेगा, किसकी तरफ तुम्हारा कल रहेंगे? जो हमारे फायदेमंद क्या से रहेगा तो हम उसको करेंगे। हमारी मजदूरी बढ़ रही नहीं उसमें, हमारे घर के आदमी बैठे आए हैं, हमारे हर चीज़ की तरकारी महंगी हो गई, तेल महंगा हो गया, हम क्या कर सकते हैं? हमारे से ऐसे जो अच्छा करेंगे जो हम उसको देंगे। अभी ये तो तुम्हारे को तो मुख्यमंत्री की लाड़की बहन है ना आप, वो बंद हो गया ना, वो सब पैसे बंद कर दिए। क्या? बंद कर दिए, कहाँ मिल रहे हमको? अब मिले दो हफ्ते मिले, 3 हफ्ते नहीं, मिले, बाद में बंद कर दिए नहीं उन्होंने। नहीं, पहले तो मिले, तो अभी ये समझो आचार संहिता है बोल के, हाँ। लेकिन 1,500 रुपए से आप खुश है क्या? तो आप खुश थे हम, लेकिन उसमें और सारी महंगाई कर दिए। हाँ। वो दिए तो दिए, लेकिन उसमें और महंगाई कर दिए हमको। भला ये अब जो महाविकास आघाड़ी के है लोग वो बोल रहे कि हम कांग्रेस हो या दूसरे कौन सा भी हो, 3,000 रुपए वो चुन के बाद आने वाले की बात करने वाले, हाँ, तो फिर तो अच्छे थे ना, फिर दिए तो हमको अच्छा थे ना, फिर दिए तो हम कांग्रेस को देने का है तो फिर देंगे ना कांग्रेस को फिर। तर तुम्हाला 1,500 रुपये देते, आता दुसरं सरकार म्हणते की आम्ही निवडून आलो तर 3,000 रुपये देऊ म्हणून. मग आता देतं का नाही आता आम्ही काय सांगत हेच आता सोय आता द्या तर दिले आम्हाला आता ते देतं का नाही आता याचं काय सांगा नाही असं कसं, ते म्हणाले तर देतील ना मग पैसे. मग देतील ना हा? अहो, देतील ना मग ते देतील तर मग तुम्ही कोणाला निवडून देणार? ते तुम्ही निवडून दिल्यावर देतील ते पैसे. मग देऊ ना आता आमच्या मनावर आता कोणा देतात देऊ आता सध्याच काय आमचा विचार नाही होय आता गावात आता आमच्या सगळ्या घरातल्या कुटुंबाला सगळ्या गावावाल्या जमा गावात राहावं लागेल ना आमच्या गावातले लोक जे आमचे पुढारी म्हणते ते आम्ही काम करू हॅलो मावशी, आता किती वाजता आलात तुम्ही आणि किती वाजता 6 वाजता, आणि वापस जायची किती वाजता? 7 वाजता म्हणजे सगळा दिवसच गेला की किती होती कमाई? किती आली 500 आणि 200 काय भाव आहे त्याला तर भावच नाही का? बरं ऐका, बरं हे सरकारनं 1,500 रुपये लाडकी बहीण योजने पैसे आले बोला ना मग. उसकी तरफ हम रहेंगे और 5 साल से जो है तो विकास कुछ ही नहीं हो रहा है यहाँ पर। फाटे से चेपू सुल्तान चौक तक आए तक आके में आधा किलो मट्टी चल जा रही है हमारे 2 व्हीलर पर अगर अपन आए। नगर पालिका सीओ के पास है, कोई विकास नहीं है, नाले एक महीना हमारे पास साफ नहीं कर रहे, मच्छर हो रहे, बीमारियां हो रहे, इसका मसला कोई हल ही नहीं कर रहा। पैसे भेटलेच नाही? नाही भेटले पण आता हे नवीन सरकार आहे, हे म्हणाले आम्ही 3,000 रुपये दे, पहिले तुम्हाला पैसे भेटले नाही तर आता हे 3,000 रुपये द्यायचं म्हणाले नवीन सरकार महाविकास आघाडीवाले. त्याच्या मनावर सर आता देऊ न देऊ आता आम्हाला तर नाही, मला तर आलेच नाही पैसे आणि टाकलेले ते कोणत्या बँकेने घेतले ते पण मला काही माहिती सांगा ना. नाही, पैसे तर आले ना तुम्हाला मग? आले पण सांगलीच नाही आणि माहिती मी हातात कुठं आले सर नाही आता कशात काढले हे तुम्ही बँकवाल्याला विचारलं नाही का? विचारलं ते म्हणते आता या बँकेत जा त्या बँकेत जा, बँकेत जाऊ आम्ही रोज मंजुरी करतो 200-300 पडायचे तर ते बी त्याच्यातच घालावं लागले तिकटामध्ये. याच्यात काय भाजीपाल्यातले पडत नाही, 200-300 पडतात तिकटातच जातात. हा आता विधानसभेसाठी आपल्याला तुमच्या जिंतूर सेलू मतदारसंघामधून तुम्हाला आता मतदान करायचं आहे. मला सांगा तुम्ही आता तुमच्या इथं दोन युत्या, एक महायुती आहे आणि महाविकास आघाडी, काय तुमचा काय कल असेल? कोणाला कोणाकडे तुमचा आहे? आमचा म्हणजे मेघनाताईकडेच आहे, दुसरीकडे नाही आहे. कारण की ती लाडकी बहीण योजना पुन्हा कोणा गरीब असल्या त्या साथ सपोर्ट करते ती. बाकीचे आमदार यायले पण रोडाचे पण कामं करण झाले. 5 वर्ष झाले ते टिप्पू सुलतान चौकचा रोड बघते मी, दशाल तसाच आहे रोडवर. रोज पावसाळा पडला की तिथे एखादा ऍक्सिडेंट होते. आणि तुमचं आता जे मागचे आमदार आहेत ते कोण आहेत? कोणचे बी आमदार यायला पाहिजे पण जिंतूर मध्ये सुविधा पाहिजे. कारण की 10 दिवसात अहो ताई, आता हे 5 वर्ष झाले ह्या महायुतीचे उमेदवार आहेत तुम्ही जे म्हणले आता, मग तुम्ही जे म्हणाली समस्या यावेळेस नाही ना, गेल्या वेळेस जे होता ते आमदार येणारच नाही. गाव की दरवेळेस सुविधा म्हणतात देणार पण काही सुविधा भेटत नाहीत गरीबांना. पण आता हे तुम्हाला 1,500 रुपये भेटतात लाडकी बहिणीचे. आता हे नवीन जे आहे महाविकास आघाडी हे तर म्हणते आम्ही 3,000 रुपये देऊ म्हणून. नाही, आपल्याला पैशाची गरज नाहीये, फक्त जिंतूर मध्ये सुविधा चांगल्या व्हायला पाहिजे, रोड चांगले व्हायला पाहिजे आणि पाणी टाइमसर यायला पाहिजे. 10 दिवसात एकदा पाणी येते. आपण आज आवाज महाराष्ट्राच्या ह्या कार्यक्रमामध्ये जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातला आढावा आपण घेतलेला असून मग यामध्ये विविध प्रकारच्या नागरिकांनी, त्यामध्ये महिला असो की नवमतदार असो की इतर शेतकरी असो, यांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. आणि असाच आढावा आपण परभणी जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघातला घेणार आहोत. राजेश काटकर, साम TV न्यूज,
जिंतूर, परभणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.